काल रात्री ना झोप नाही लागली अभि. पूर्वाचाच विचार चालू होता आणि ती एकटी होती ना काल. आणि आपण दादा वहिनीला खोटं पण बोललो. आपण नाही, मी बोललो. त्याचं आता तू उगाच टेन्शन नको घेऊ. आणि आपला नाश्ता झाला की आपण हॉस्पिटलला जाणारच आहोत. तो विनय रात्रभर जागला असेल. ए ए नाव नको घेऊ, कोणी ऐकला तर. कावेरी एक सांगू? मला माहितीये विनय बद्दल बोलणार आहे ना, बरोबर ना? माझ्यात ना हिम्मत नाहीये पूर्वाच्या लग्नाचा विषय काढायची. विनय मला भेटला, तो हॉस्पिटलमध्ये पण आला. ज्या पद्धतीने त्याने पूर्वाची काळजी घेतली ना, मी पाहिलं ते. असं वाटलं मनावरून ना खूप मोठं ओझं असं कमी झालंय. विश्वास वाटला. हाच का तो? कदाचित हा मुलगा पूर्वाच्या आयुष्यात यावा म्हणून या सगळ्या गोष्टी पूर्वाच्या आयुष्यात घडल्या नसतील ना. ते म्हणतात ना, लग्नाच्या गाठी या वरच बांधलेल्या असतात. अभि, काय तू असं विचार करणारा तर नाहीये ना? पण आजूबाजूला एवढ्या अशा विश्वास ठेवण्यासारख्या गोष्टी घडतायत ना. चांगला आहे मुलगा. अम्मा, मी चाय देते. बर वाईस दे. अभिरामा, हा, अरे दवाखान्यातून काय कळला काय रे? काल रात्रीच फोन आला होता. रात्रीच पूर्वाला शुद्ध आली. जेवण पण केलं तिने. फोन कोणी केले दवाखान्यातून? तिथल्याच एका डॉक्टरने फोन केला होता. हो, मी काय म्हणतोय, आपण हॉस्पिटलात जाऊया. डॉक्टर काय म्हणतात तर बघूया आणि आजच्याच पूर्वा घेऊन येऊया. अभिराम जाता का बघू खोया. तू जायत असत तर घ्यावा, अजून उपकार घ्यावा त्यांच्या डोक्यात. त्याच्यापेक्षा या काम करा ना, आपला चेडू ना दत्तकट देऊन टाका अभिराम भाऊजींका. हे बघ सरिता, घरातल्या एका काय झाला आणि दुसऱ्यानं काय केलं तर का उपकार नाही म्हणत. आणि ती दोघा जणांना उपकार केल्यासारखी करत नाही, तसं बोलूनही दाखवत नाही. भर आपण पार आपला असा त्यांचा नाही. उद्या आपल्या चेडवा पाठूक नको की चुलते आणि चुलती सगळा करतो. आज बापूस नावा कसं म्हणून आपण जाऊया, हॉस्पिटलला जाऊया. डॉक्टर काय म्हणतात आता बघूया आणि आजच्याच पूर्वा घेऊन येऊया. हा, नीट जावा. हा, हा आई, येतो आम्ही. तू काळजी नको करू. आणि हा बघा, डॉक्टरांका नीट विचारा काय म्हणतात ते बघा. आणि हा, डॉक्टरांका ना पूर्वक दम देऊक सांगा, म्हणजे काहीतरी खाय. सुख काय झाला? अगं पूर्वा काय लहान आहे काय? डॉक्टरना सांगायला तिला दम द्यायला. अभिराम भाऊजी, तुम्ही काय चाललास? हॉस्पिटलमध्ये. तुम्ही ना आपला चेडू असल्यासारखा सगळा करतास. आम्ही पण सख्खी आस बापूस असं. आमका पण सांगा काय ता, आमचा चेडू ना आमका उद्या इसरात. तुम्ही काळजी म्हणून बोलतोय ना, हो ना? आम्ही येतो. काल तिला शुद्ध आली ना, ती आता बरं वाटते. डॉक्टर बोलले की डिस्चार्ज मिळेल. अभिरामा, पूर्वा शुद्धी होईल का? तू मग सांगितलं पण नाही. अरे रात्रभर जागी असत आम्ही. अरे नाही नाही, मी सांगणारच होतो, पण म्हटलं रात्री तुम्ही दोघे झोपला असाल म्हणून. पोटचं पॉवर आहे, झोपणार कसे? नाही बरोबर आहे. सॉरी दादा. बरं आता आम्ही जाऊन येतो. हा, आणि डॉक्टरांशी बोलतो आम्ही. पैसे वगैरे सगळे भरलेले आहेत.
आज जर डिस्चार्ज दिला तर डायरेक्ट तिला घरीच घेऊन येतो. अभिराम भाऊजी, लय केलास माझ्या चेडवासाठी. काय बोललं असेल ना तर मनावर घेऊ नको हा. वहिनी, पूर्वा माझी पुतणी आहे. आणि तू नाही का, मी लहान असताना आजारी पडलो की रात्रभर घड्या घालत बसायचीस. वय वय, त्याचीच परतफेड केलास म्हणायची. अगं वहिनी, नात्यामध्ये कुठली परतफेड आली आहे? आणि तू आणि दत्ताराने माझ्यासाठी एवढं केलंय ना, ह्या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात मी परतफेड नाही करू शकणार. कावेरी, ऐकलंस काय गो? अभिराम भाऊजी बास करा आता, रडवशाल नाही तर मग बरं जाऊ दे. दमला असाल ना, आम्ही दोघं जातो हॉस्पिटलात आणि डॉक्टरांका सांगतो. डॉक्टर म्हणाले ना तर पूर्वा घेऊन येतं. काय हो? होय नाही नाही, नको. अभिरामा, आता मी तुझं काय ऐकूच नाही. काल इस्पियत नको बोललोस, मी नाही येईल. आता मी जातो. अभिराम भाऊजी, हा? काय हो, काय झाला? नाही, काही नाही. मी काय म्हणतो, आपण सगळेच जाऊ ना. सगळे कित्या, आम्ही जातो, तुम्ही थांबा. होय अभिरामा, तुम्ही काही जाऊ नको, आराम करा. तुमका पण रातच्या झोप नसा. हा, आम्ही जाऊन येतो. आणि काय गो, आता हातात खाऊ का की? माझा खोराक ना कधी एकदा स्वतःच्या हातान भरवते असा झाला गो. होय, मी जाते. आहे, आम्ही येतो, जाऊ. चला हो, दे. अभिरामा, जेवढा करूचा तेवढा केलास तुम्ही. पार त्यांचा असा, आता त्यांका काय करूचा ना, आता करू देत. तुम्ही मनाक लावून घेऊ नको. हा, ना तिकडे विनय नाही भेटला पाहिजे म्हणजे झालं. तू विनेला फोन कर ना. हा, काय झालं? स्विच ऑफ लागतोय फोन. आता काय करणार? मी जातो हॉस्पिटलमध्ये. अभि, दादा वहिनी तिकडे तुला बघितलं तर हॉस्पिटलमध्ये. मी दुसऱ्या रस्त्याने जातो. तर विनयला सांगायला हवं तिकडून निघाली म्हणून. आलो. तर काय होणार? सगळं एक मध्ये एक अडकत जातोय तेव्हा. तू तू कुठे आहेस? विनेला पूर्वाकडे तू पाठवली ना, आता काहीतरी कर ना प्लीज. कुठे आहेस तू? इथे नाहीये ती. अरे काय झालं? विनय, अरे एवढं नको करूस माझ्यासाठी. माझं आयुष्य आता पूर्वीसारखं नाही राहिलंय. पण माझ्या आयुष्यात आजही तुझीच जागा आहे पूर्वा. माझ्या घरचे तयार नाही होणार. इतके वर्ष थांबलोय ना, आयुष्यभरासाठी थांबेन तुझ्यासाठी. माझ्या घरच्यांना जर कळलं ना की आपण दोघे इथे. काय करतील? मारतील की जीव घेतील? मला नाही वाटत भीती. आणि भीती असतीच ना पूर्वा, तर मी इथपर्यंत आलोच नसतो तुझ्यासाठी. विनय, तू जा. म्हणजे नोकरीवर जायचं असेल ना तुला? नाही, मी सुट्टी घेतली. मग तुझ्या घरचे, त्यांचा फोन आला असेल ना?
अरे स्विच ऑफ आहे फोन. आता पाहिला. तू खा ना. काळजी करत असतील ना ते. जाईन मी. अभिदा आणि कावेरी काकी आल्यावर जाईन. आकाला खराच वाटत नव्हता अभिराम भाऊजीने काय रे. आता काय हो काहीतरी लपवत होती. आपण जाऊचा बोललाव ना ते एकमेकांकडे बघी होती. आपण आऊस बापूस असो ना आपणच आपल्या पोरात भेटायचं नाही का. हा एवढा कसला पोटात दुंकू लागला त्यांच्या. ते डोक्यासारखं तोच विचार असताना म्हणून तुका असं वाटलं असतं. एवढा सगळं पराक्रम केलं तरी भाव जायचीच बाजू घेतात. काय म्हणायचा पूर्वक थैसर घेऊन गेला नसता ना तर ना तू पोर भेटलोस तू ना तुम्ही ते का खोली टांबला असतास या सगळा झाला असता. कोण जबाबदार आहे का. हे बघ पूर्वाकडे गेल्यावर ना तोंड बंद कर. ते का बरं नाही थैसर गेल्यावर कोण चुकला कोण बरोबर याचं पाडू नको वाचून बसू. चल म्हणजे मी काय कायम बडबडतच बसतोय. हा आता काय कल्लास की त्या बोला ना काय तर आता. कुठेस तू? कुठेस? मला तुझी मदत हवी आहे. मला मदत करेल ना तू? प्लीज सांग ना. समोर ये ना प्लीज. तू मला सांग मी कोणत्या नावाने तुला हाक मारू. मी ते नावाने तुला हाक मारेल. म्हणजे तू येणार ना. तू येशील ना. मला प्लीज समोर ये. मला कळत नाहीये काय. मला जे पाहिजे तू सगळं करतेस ना. मला जसं पाहिजे तू सगळं करतेस. तर एकदा मला भेट ना प्लीज. मला भेट. समोर ये. बोल ना माझ्याशी. मला तुझी मदत हवी. तू मदत करशील ना. करेल ना. सांग ना तू कुठे आहेस तू. समोर ये प्लीज. मदत पाहिजे. एकदा मदत कर. करेल ना मदत. बोल काहीतरी. कधी माझ्या चेडवाक बघीन असा झाले. बावलो आ चेहरू असत पोराचो माझ्या. काय माझ्या चेडवाच्या पाठी लागला कळत नाही. घे बाय माझे. काय झाला. चप्पल तुटली होती नव्हती ती पिढा गेली म्हणायची. चला येते आता पाय सरपटीत. एक काम कर तू घराकडे जा. मी पूर्वा घेऊन येते. असं म्हणता. मग असं आणून येणार होतस काय. हो का तर हाच. बर जावा तुम्ही. येते विराम भाऊजी. काय हो असं जाताना दिसली आता. तू किती हैसर येत घराकडे असा तू. मी काय खोटा बोलतो. मी बघलोय. तुझ्या डोक्याला सारखं विचार चालू असत त्याचे म्हणून तुका भास झालो असत. चला तुम्ही दाखवते तो. अगं. येवा सरिता लवकर येवा. चला म्हणतोय ना. अभिराम भाऊजी बघितला माझे डोळे काय फुटलेले नाही. तू घराकडे थांबणार होतोस ना. मग हैसर नाही माझं एक दुसरं काम होतं तिकडे जात होतो. नक्की ना. तर आम्ही हॉस्पिटलात गेल्यावर कळायचा अभिराम भाऊजी हैस. सरिता तू किती त्याला पण छपून जायत. बर जाऊ दे. आता आयती रिक्षा गावली आहे ना. अभिराम भाऊजी आम्ही जातो. पूर्वाचा वाट बघत असत ना. लय उशीर झालो. भूक लागली असत ते का. हा दादा हे पैसे घेऊन दे. अरे नाही नको. असू दे रिक्षासाठी असू दे. येता वा अभिराम भाऊजी. चला यांच्या आधी तिकडे कसं पोहोचणार मी.
शिवराज यांना परत तिकडे दिसलो ना, गैरसमज निर्माण होते. देवा, तू आता काहीतरी चमत्कार कर आणि त्यांना विनय तिकडे दिसायला देऊ नको. कुठे आहेस तू? समोर ये ना. मला ना माहितीये माझ्यासाठी तू खूप काही केलीये, खूप काही. पण ना आता तुझी मैत्रीण प्रॉब्लेम मध्ये, तू मला बाहेर काढणार ना? काढणार ना? इकडे आहे का? सांग ना, नाही काढणार का? मला माहितीये मी चुकली, मी ना हा आरोप लावली. पण तू असं नको ना करू माझ्यासोबत. प्लीज नको करू ना. कुठे आहेस तू? ये ना समोर, एकदा मला बोलायचंय तुझ्याशी. नाही येणार आहे तू? सांग ना, नाही येणार आहे का तू? तुला ना यावं लागणार आहे. बघ तुला यावं लागणार. तू ये. तू थांब. तुला यावं लागणार आहे. तुला यावं लागणार. बघ, समोर ये ना. डिस्चार्जचे पेपर आहेत हे. फक्त काही औषधे लिहून दिली आहेत, ती तेवढी घेऊन या. थँक्यू. मी आलोच. पैसे? पूर्वा, मी कमवायला लागलोय आता. एवढी जबाबदारी घेऊच शकतो. आहेत पैसे. विनय, थँक्यू. मला मदत करणार आहे ना? हो ना? मला माहिती तू मदत करणार आहे. हो, मला माहिती आहे. सांग ना, करणार आहे ना? सांग ना मला. आपली मैत्री आहे ना? तू मैत्री पुढे हात केली ना, मग तू आता असं का करते? नको ना असं करू माझ्यासोबत. प्लीज नको असं करू. प्लीज ऐक. तू का नाही बोलत आहे माझ्याशी? तू असं काय वागते? का वागते तू? बोल ना माझ्याशी प्लीज. तू रागवली आहे का? हा, तू रागवली आहे का? सांग ना. रागाले तर मला का मदत करते? हा, का मदत करतेस? तू सांग, का मदत करतेस? मी तुला केवढं बोलवते, तू का नाही येते? एकदा बोल ना माझ्याशी. माझी चूक झाली, तू एकदा बोल ना माझ्याशी. एकदा बोल ना माझ्याशी प्लीज. एकदा बोल. मला अजून काय नकोय. कुठेस तू? एकदा बोल ना माझ्याशी. बोल ना, समोर ये ना प्लीज. एकदा बोल. एकदा बोल.
नाही का बोल ना, बोल नाही का प्लीज समोर ये ना.